तर कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटेपासूनच असाच पाऊस कोसळतोय। सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवर सुद्धा परिणाम झालाय। मुसळधार पावसामुळे वाहतूक मंदावलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली आहे। पहाटेपासूनच पावसाची ये-जा सुरू असून अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळतात। ठाणे जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मध्य रेल्वे देखील 15 ते 20 मिनिटं उशिराने धावतेय। नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। रात्रीपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील जे सखल भाग आहे त्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सध्या मी स्टेशन परिसरात आहे। स्टेशन परिसरातील हा मुख्य रस्ता आहे। आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी पाणी साचले आहे आणि या साचलेल्या पाण्यात वाहन चालक आपल्या गाड्या घेऊन ये-जा करत आहेत। तसेच सकाळच्या वेळी पाणी साचल्याने जे चाकरमानी होते त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला व सकाळच्या वेळी या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याने 1 ते 1.5 तास या ठिकाणी वाहतूक कोंडी होती। सध्या आता वाहतूक सुरळीत आहे, मात्र या साचलेल्या पाण्यामुळे जे नागरिक आहेत त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या काही दिवसापासून अनेक तक्रारी या संदर्भातली महापालिकेला करण्यात आली होती की या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने काही ना काही व्यवस्था करावी, परंतु अद्याप या संदर्भात कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे या साचलेल्या पाण्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। कल्याणहून अमजद खान, NDTV मराठी।